हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचा तालिबान केलाय। राज्याच्या पोलीस प्रशासनाचा कारभार घाशीराम कोतवाल चालवत आहेत। पुण्यातील काँग्रेस भाजप राड्यावरून हर्षवर्धन सपकाळांची टीका। मवियाच्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गैरहजर, तर विसंवादामुळे राष्ट्रवादीचे नेते आले नाहीत, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण। विरोधकांचा सरकारच्या चहा पाण्यावर बहिष्कार, अजित पवारांच्या अपघाती निधनावर विजय वडेट्टीवारांचे सरकारला सवाल। विरोधकांकडून झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी, राष्ट्रवादीला कॉर्नर करण्यासाठी धाड टाकल्याची सतेज पाटलांची टीका। अजित पवारांच्या निधनापूर्वी शाळांना अल्पसंख्याक मान्यता दिल्याचा दावा, अल्पसंख्याक विभागाच्या मुख्य सचिवांचं स्पष्टीकरण। प्रमाणपत्र उशिरानं अपलोड केल्याचा विभागाचा दावा। मुंबईतील मेट्रो कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, मुलुंडची घटना ताजी असतानाच आता घाटकोपरच्या आरसीटी मॉल समोर मेट्रो स्थानकाच्या खांबांना 3 क्रॅक गेल्याचं समोर। किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचा सर्जिकल स्ट्राईक, जैश ए मोहम्मदचा कमांडर सैफुल्ला ठार। आणि T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये आज भारताची दक्षिण आफ्रिकेसोबत लढत, अहमदाबादमध्ये खेळला जाणार सामना। नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। पुण्यात झालेल्या भाजप आणि काँग्रेसच्या राड्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे। देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचा तालिबान केल्याचं त्यांनी म्हटलंय। तर राज्यातील पोलीस प्रशासनाचा कारभार घाशीराम कोतवाल चालवत असल्याचं म्हणत त्यांनी फडणवीसांना सुनावलंय। पोलीस प्रशासन देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। पुण्याचे प्रथम नागरिक आणि त्यांचे इतर सहकारी हे पक्षाच्या माध्यमातून जेव्हा येतात आणि कायदा गोंडावून ठेवला जातो, तेव्हा रामशास्त्री प्रभूंच्या पुणे शहराचा देवेंद्र फडणवीसांनी तालिबान केला, एवढंच या निमित्तानं मी टिप्पणी करतो। त्या दिवशी जर आपण केलं असतं तर अधिक बरं झालं असतं, पण कोणाचा दबाव होता याचाही खुलासा कुठेतरी झाला पाहिजे। इथले अधिकारी बेजबाबदार पद्धतीने कसे वागले तेही पुण्याने बघितलेलं आहे। आणि महाराष्ट्राचा जो कारभार आहे पोलीस विभागाचा, हा घाशीराम कोतवाल चालवत आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती एकच आहे। त्याचा प्रत्यय हा 8 दिवसापूर्वी पुणेकरांना आला। बद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, काय सांगाल? देवेंद्र फडणवीसांवर टीका केली गेली आहे हर्षवर्धन सपकाळांकडून। मला वाटतं या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना बोलण्याऐवजी राजकारणातला सैतान म्हणून हर्षवर्धन सपकाळांचा उल्लेख करावा लागेल। एवढा निष्क्रिय, आम्हाला वाटलं की हा घाशीराम काहीतरी पक्षासाठी घासेल, पण ते पण घासू शकला नाही। आणि त्याच्यामुळे घाशीराम कोतवाल हा मस्तवाल जो झालेला प्रदेशाध्यक्ष आपण बघतोय, फक्त बोलण्यापलीकडे काही करत नाही, ना पक्ष वाढवत ना निवडणुकीत रिझल्ट देत। आणि त्याच्यामुळे त्यांना माहित आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांवर काहीतरी बोललं की 2-4 दिवस चर्चेत राहू, जसं की त्यांनी एक मूर्खपणा केला होता आणि त्या ठिकाणी टिपू सुलतान विषयी जे वक्तव्य केलं होतं, तसंच काहीतरी बेताल वक्तव्य करायचं आणि आपली क्षमता आणि कुवत नसताना त्यांना कोण महाराष्ट्र ओळखत नाही, प्रदेशाध्यक्ष म्हणून छाप नाही, तर असं काय वाकडं तिकडे बोलून चर्चेत राहायचं, यासाठी केविलवाना प्रयत्न आहे। देवेंद्रजी काय आहेत, प्रशासन कसं चालवतात हे महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे। आणि होय, ते महाराष्ट्राच्या विकासासाठी दिवस रात्र त्या ठिकाणी परिश्रम घेत असतात,
पण तुम्ही पक्षासाठी पण साधं काही आम्हाला वाटलं घाशीरामगिरी कराल ती पण करत नाही. दुर्दैव आहे. धन्यवाद प्रवीणजी दिलेल्या माहितीसाठी. यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून यंदाच्या अधिवेशनात मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण गाजणार हे नक्की आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या मंत्रालयातील दालनात लाचलुचपत विभागाने धाड टाकली. कर्मचारी राजेंद्र डेरिंगेला एसीबीनं रंगेहात अटक केली आहे. तर मंत्रालयातील हे लाचखोरीचं प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. येत्या अधिवेशनात मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण गाजणार आहे. या संदर्भात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत भ्रष्टाचाराचे आरोप करत सरकारवर ताशेरे ओढले. तर सतेज पाटलांनी थेट मंत्री झिरवळ यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. मंत्रालय महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतं. त्या मंत्रालयात एसीबी या ठिकाणी धाड घालते हे वरचं अप्रुव्हल असल्याशिवाय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करायसाठी ही धाड होती का खरंच या महाराष्ट्राची इमेज सुधारण्यासाठी होती? इमेज सुधारण्यासाठी असेल तर उद्या अधिवेशन चालू व्हायच्या आधी झिरवळांचा राजीनामा घ्या. नुसती पीएची बदली करून त्या ठिकाणी चालणार नाही. आज सरकारमध्येच असलेल्या मंत्र्यांच्या दालनामध्ये या ठिकाणी अँटी करप्शनचे लोक धाड घालतात. अँटी करप्शनचे लोक सरकारी दालनामध्ये, सरकारच्या मंत्रालयामध्ये एक दालन सील करतात. याचा अर्थ हे सरकार किती भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये गुंतलेलं आहे, किती रुतलेलं आहे याचं आणखीन काय उदाहरण फार द्यायची आवश्यकता नाही. द्यायचं झालं तर संजय शिरसाटांचं द्यावं लागेल, द्यायचं झालं तर भरत गोगावल्यांचं सुद्धा द्यावं लागेल. शेतकरी असताना तुम्हाला तुमच्या शेतमालाला काही भाव मिळत नाही, पीक विम्याचं तुम्हाला मदत मिळत नाही. हे सगळं एका बाजूला. शहरी भागात नोकऱ्या नाहीत. बरं, जे नोकऱ्या शोधतात किंवा जे कोणी नुसतं चालतात रस्त्यावर त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनचं काहीतरी वजन पडतं आणि खालती ते चिरडले जातात. मग नेमकं हे राज्य चाललंय तरी कोणासाठी आणि कशासाठी? मंत्रालयात धाडी पडू नका. स्वतःच्या ऑफिसमध्ये तुम्हाला पाहतोय की तिथे भ्रष्टाचार बघायला मिळतं. हे सगळं जे काही चाललेलं आहे, ठीक आहे, तुमचं बहुमताचं सरकार असेल, तुम्ही सगळं रेटून नेत आहात. दरम्यान विरोधकांच्या या आरोपांनंतर नरहरी झिरवळ यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. माझं कोणाबरोबरच सामाजिक किंवा वैयक्तिक कुठल्याच प्रकारचं आत्तापर्यंत तरी मला जाणीव झालेली नाही का बाबा माझ्यासाठी म्हणून मुद्दा म्हणून कोणीतरी करेल. जे झालं ते कशा पद्धतीनं काय ठरलं असेल. त्यावेळेला तर मी दिल्लीत होतो. दिल्लीत असताना इकडं हा जो प्रकार झाला आणि तो रंगेहात झालाय. त्याच्यामुळं माझ्यावर थेट काही कोणी आरोप केलाय असं तर अजिबात कुठं दिसत नाही. राजकारण म्हणून तो होणारच नाही. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. विरोधक याच्यावरनं अनेक प्रश्न विचारू शकतात किंवा चर्चा करू शकतात. त्याबद्दल काय? आता प्रश्न विचारतील त्याचं उत्तर देणं मी त्या खात्याचा मंत्री म्हणून माझं जे जबाबदारी आहे ती मी पार पाडेल.